नमस्कार. ओम साई पत्राळ उद्योग कामते बुद्रुक. तर मराठी व्यावसायिकांसाठी एक 4 शब्द सांगणार आहे. 4 मुद्द्यात बोलणार आहे. टाईम म्हणजे मोठा व्हिडिओ नाही करत आहे. फक्त आपल्या प्रॉडक्टबद्दल. आपला जो प्रॉडक्ट आहे, तो कोणता पण प्रॉडक्ट असू द्या, कोणता पण आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असू द्या. तर मला एवढं सांगायचं की आपल्या प्रॉडक्टची कॉस्ट न वाढवता आपल्या प्रॉडक्टची क्वांटिटी वाढवली पाहिजे. आणि क्वांटिटी वाढवून क्वांटिटी जेवढी जास्त तुम्ही काढचाल तेवढं तुमच्या प्रॉडक्टचं व्हॅल्युएशन जास्त होणार आहे आणि त्याचं प्रॉफिट तुम्हाला वाढणार आहे. तर आपण काय करतो, आपली क्वांटिटी लिमिटेड असते आणि आपल्याला प्रॉफिट जास्त काढायचं असतं. तसं न करता मार्केटमध्ये जी क्वांटिटीमध्ये माल जी लोक काढतात त्यांच्यापेक्षा आपली क्वांटिटी जर जास्त असेल तर त्यांच्यापेक्षा आपला प्रोडक्ट कमी पैशामध्ये तयार होऊ शकतो. कारण आपला मेंटेनन्स प्लस आपली क्वांटिटी याचं व्हॅल्युएशन काढलं तर आपला प्रोडक्ट जेवढा जास्त विकला जातो तेवढा आपल्याला प्रॉफिट जास्त होतं. मुद्दा नंबर 2, ट्रेडिंग. ट्रेडिंग स्वतः करायची नाही. ज्या त्या एरियात जो तो माणूस सगळ्यात जास्त माल खपवतो त्या माणसाची आपला माल विकायचा. पहिली गोष्ट म्हणजे आपला माल कुठं विकायचा, आपल्याला ज्या त्या एरियात जो माणूस सगळ्यात जास्त मार्केटमध्ये माल विकतो त्या माणसाला आपला माल विकायचा आहे. आणि बाकी गोष्टी आपण फक्त आपल्या प्रोडक्टमधल्या आपली क्वांटिटी जेवढी वाढवता येईल तेवढा वाढवायचा आहे. आणि आपण स्वतः फक्त आपल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे लक्ष द्यायचं आहे. हे एवढं जर केलं तर आपला बिझनेस चुकीच्या मार्गाने जाऊ नाही शकणार आणि आपल्या बिझनेसला ग्रोथ करायला कुणी अडवू नाही शकणार आहे. धन्यवाद. ओम साई पत्राळ उद्योग कामते बुद्रुक.